हॅलो, इयत्ता 10वी नमस्ते. आज आपल्याला कसोटीवरील गणित कशी विचारली जातात, कशी सॉल्व्ह केली जातात, ही गणित शक्यतो 3 मार्कासाठी विचारली जातात बाळांनो. आणि कसोटी योग्य लिहिणं, कसोटी चुकली आणि सगळं गणित व्यवस्थित सोडवलेलं असलं तर त्याची मार्क्स आपल्याला भेटत नाहीत. तर चला मग मी तुम्हाला दाखवते की गणित कशी पडली जातात. कशावरून? तर कसोटीवरून. बघा, त्रिकोण एक्स वाय झेड मध्ये कोण y बरोबर 100 दिलेलं आहे, कोण z बरोबर 30 अंश दिलेलं आहे. तसंच त्रिकोण एल एम एन मध्ये 2 त्रिकोण दिलेत. लक्षात आलं? कोणता? एक्स वाय झेड आणि एल एम एन. एम बरोबर इथं 100 दिलेला आहे, एन बरोबर 30 आहे. तर कोण एक्स वाय झेड व त्रिकोण एल एम एन हे समरूप आहेत का आणि ते कोणत्या कसोटीनुसार? बघा, इथं आपण आकृती काढून घेऊ आधी एक्स वाय झेड आणि एल एम एन ची. हे 2 त्रिकोण आहेत. पहिला त्रिकोण कोणता आहे बाळांनो? एक्स वाय झेड एल एम आणि एन हे 2 त्रिकोण आहेत. बघा, एम चं माप 100 आहे, वाय चं पण 100 आहे. हे 100 अंश दिलेलं आहे, हे पण 100 अंश दिलेलं आहे. त्यानंतर आपल्याला कोणता कोण दिलेला आहे? झेड बरोबर 30 अंश दिलेला आहे आणि याच्यामध्ये एन बरोबर 30 अंश. इथं 30 अंश दिलेला आहे, इथं पण 30 अंश दिलेला आहे. आपण 2 कोण एकरूप दिलेले आहेत याच्यावरून काय सांगू शकतो? कोको कसोटी होते इझिली. बघा, त्रिकोण एक्स वाय झेड व त्रिकोण एल एम एन मध्ये काय काय लिहिता येईल आपल्याला? बघा, त्रिकोण एक्स वाय झेड व त्रिकोण एल एम एन मध्ये काय करता येईल आपल्याला? कोण y बरोबर किती आहे? 100 अंश. कोण m बरोबर? कोण m बरोबर पण 100 अंश आहे. म्हणून काय येईल? कोण y एकरूप कोण m. त्यानंतर कोण z बरोबर 30 अंश, कोण n बरोबर किती अंश दिलेला आहे? 30 अंश. म्हणून काय लिहिता येईल? कोण y एकरूप कोण z एकरूप कोण n. कारण दोन्हीची माप किती आहेत? 30-30 अंश आहेत. म्हणून बघा, त्रिकोण एक्स वाय झेड एकरूप त्रिकोण एल एम एन. त्रिकोण एक्स वाय झेड समरूप त्रिकोण एल एम एन. 2 कोण बाजू दिलेली आहे का? नाही. म्हणून कोको कसोटी नुसार आहे ना सोपं? मग हे गणित आपल्याला 2 मार्क्स पडतं बाळांनो. क्वेश्चन नंबर 2 याच प्रमाणे आहे बाळांनो. काय आहे बघा प्रश्न दुसरा. आकृतीमध्ये दिलेल्या माहितीवरून त्रिकोण समरूप आहेत का हे सांगायचं आहे. असतील तर ते कोणत्या कसोटीनुसार? आकृती त्यांनी दिलेली आहे, बघूया. तर चला मग, आकृती आहे PMN आणि UVW. PMN आणि दुसरा आहे
यू व्ही डब्ल्यू, यू व्ही डब्ल्यू. बघा तर मग आता ही बाजू 6 दिली आहे, ही बाजू 3 दिली आहे, ही बाजू 10 आणि ही बाजू 5 दिली आहे. तर हे दोन त्रिकोण कोणत्या कसोटीनुसार एकरूप आहेत हे सांगायचे आहेत. बघा आता पहिली बाजू घेऊ, त्रिकोण पी एम एन, त्रिकोण पी एम एन व त्रिकोण यू व्ही डब्ल्यू मध्ये, यू व्ही डब्ल्यू मध्ये काय करायचं बाळांनो, पीएम तिथं पीएम अपॉन यू, पीएम छेद यू व्ही. पीएम बाजू 6, 3, 3 एके 3, 3 दुनी 6 म्हणजे 2/1 आलं. त्यानंतर काय येणार, एमएन छेद एमएन छेद व्ही डब्ल्यू. मग एमएन ची किंमत किती आहे 10, व्ही डब्ल्यू किती आहे 5, 5 एके 5, 5 दुनी 10, 2/1 म्हणून काय आहे पीएम छेद यू व्ही बरोबर एमएन छेद यू डब्ल्यू. दोन बाजू एकरूप आहेत आणि आपल्याला इथं काय दिलेलं आहे बघा, कोण एकरूप दिलेले आहेत हे, कुठला यम आणि यम, इथला यम आणि व्ही, कोण यम एकरूप कोण व्ही हे दिलेलं आहे. मग दोन बाजूंच्या मध्ये हा कोण आहे, दोन बाजूंनी कोण एकरूप कोण समाविष्ट केलेला आहे म्हणून बा को बा, म्हणून त्रिकोण पीएम, म्हणून त्रिकोण पीएम एन समरूप त्रिकोण यू व्ही डब्ल्यू कसोटी कोणती येते बा को बा, बाकोबा कसोटी नुसार हे दोन त्रिकोण काय आहेत एकरूप आहेत. याच्यासाठी आपल्याला 2 किंवा 3 मार्काला हे गणित पडतं बाळांनो. चला तर मग गणित क्रमांक 3 काय दिलेलं आहे बघा, आकृतीमध्ये दिलेल्या माहितीवरून त्रिकोण समरूप आहेत का ते सहकारण सांगा, असतील तर ते कोणत्या कसोटीनुसार. बघा आकृतीच दिलेली आहे आपल्याला इथं, आकृती एक्स वाय झेड आणि एम एन पी अशी दिलेली आहे. एक्स वाय झेड, एक्स वाय झेड, एम एन आणि पी अशी दोन त्रिकोण दिलेले आहेत. 14 आहे याचं माप, एम एन आहे 21, त्यानंतर वाय झेड 20 आणि हे आहे 30 आणि कोण आहे झेड आणि पी, हे कोण आहे झेड आणि पी एकरूप दिलेले आहे. बघा आता त्रिकोण एक्स वाय झेड व त्रिकोण एम एन पी कोणती पण कसोटी बाकोबा, आता ह्याच्यामध्ये 2 बाजू आहेत, जर बाजू एकरूप झाल्या तर कोण एकरूप होण्यासाठी 2 बाजूंच्या मध्ये कोण समाविष्ट आहे का इथं झेड आणि पी नाही, एका बाजूला आहे म्हणजे याच्यामध्ये कोणतीच कसोटी बसत नाही. तर बघा त्रिकोण
एक्स वाय झेड व त्रिकोण एम एन पी मध्ये काय लिहिता येईल आपल्याला एम एन पी मध्ये एक्स वाय छेद एम एन एक्स वाय छेद एम एन एक्स वाय किती आहे एक्स वाय आहे 14 एम एन किती आहे 21 7 एके 7 7 2 21 7 त्रिक 21 2/3 त्यानंतर कोणता आहे वाय झेड छेद एन पी वाय झेड 20 एन पी आहे 30 10 एके 10 10 2 20 10 त्रिक 30 म्हणजे 2/3 म्हणजे एक्स वाय छेद एम एन बरोबर वाय झेड छेद एन पी असं आहे. या बाजू काय आहेत समान आहेत परंतु कोण झेड व कोण पी एकरूप दिलेले आहेत परंतु कोण झेड एकरूप कोण पी दिलेले आहेत. कोण झेड व कोण पी हे दिलेले आहेत परंतु कोण झेड आणि पी हे काय आहेत दोन एकरूप बाजूंनी परंतु कोण झेड एकरूप कोण पी दिलेले आहेत परंतु कोण झेड व कोण पी हे एकरूप बाजूंनी समाविष्ट केलेले कोण नाहीत. एकरूप बाजूंनी समाविष्ट केलेले कोण नाहीत. बरोबर की नाही हे एकरूप बाजूंनी समाविष्ट केलेले कोण नाहीत म्हणून काय सांगता येईल म्हणून त्रिकोण एक्स वाय झेड व समरूप त्रिकोण एम एन पी होतील का मग व त्रिकोण एक्स वाय झेड व त्रिकोण एम एन पी हे समरूप नाहीत कारण याच्यामध्ये कोणतीच कसोटी लागू होत नाही म्हणून ते समरूप नाहीत. कळलं ना दोन बाजूंच्या मध्येच कोण असायला हवा दोन एकरूप बाजूंच्या मध्येच कोण समाविष्ट असला तर ती बाकोबा कसोटी होते याच्यामध्ये कोणतीच कसोटी लागू पडत नाही. चला मग क्वेश्चन नंबर 4 काय सांगितलेलं आहे बघा शेजारील आकृतीमध्ये आकृतीच दिलेली आहे इथं आकृती काढून घेऊ बाळांनो आणि नंतर मग सिद्ध करू. शेजारील आकृतीमध्ये हा त्रिकोण आहे इथं हा 90 अंश आहे इथं हा 90 अंश आहे बघा ए इथं बी इथं सी आणि इथं क्यू आणि पी तर काय सांगितलेलं आहे बघा शेजारील आकृतीमध्ये बीपी लंब हा बीपी लंब एसी आहे त्यानंतर सी क्यू किंवा क्यू सी लंब काय आहे ए बी आहे त्यानंतर ए डॅश पी डॅश सी आहे ए डॅश क्यू डॅश बी आहे एकाच रेषेवर असलेले हे बिंदू आहेत तर त्रिकोण ए पी बी व ए क्यू सी समरूप आहेत का दाखवा कोणते त्रिकोण ए पी बी
त्रिकोण ए पी बी व त्रिकोण ए क्यू सी मध्ये हे दोन समृद्ध दाखवायला सांगितलेत. म्हणजे याचा विचार करायचा. बघा एपीबी मध्ये हा एपीबी किती अंशाचा आहे? 90 अंशाचा आहे ना. कोण एपीबी मग दाखवता येईल. कोण एपीबी बरोबर एकरूप कोण AQC. कारण प्रत्येकी 90 अंश. प्रत्येक कोण 90 अंशाचा आहे म्हणून. आणि दोन्ही मध्ये एक कोण समान आहे. कोणता? हे कोण मध्ये घालून वाचला चालतो. कोण PAB वाचूया. कोण PAB एकरूप कोण QAC. कारण सामायिक कोण दोन्ही मध्ये पण आहे. दोन्ही त्रिकोणामध्ये पण हा कोण आहे. म्हणून त्रिकोण APB समरूप त्रिकोण AQC. कोणती कसोटी? कोको कसोटीनुसार. याला आपल्याला जी गणित आपण सोडवलेली आहेत बाळांनो ती 3 मार्कासाठी पडतात. थँक्यू विद्यार्थ्यांनो. जर तुम्हाला मी शिकवलेलं आवडत असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि अभ्यास करा. थँक्यू.